तुम्हाला समजलंच असेल थंबनेलवरून की आम्ही कुठे जाणार आहे. तर लोकरेवाडी येथील मिनी आदमापूर हे स्थापन झालेलं आहे. तिथेच आम्ही जाणार आहोत. त्यासाठी ओवीला अंघोळ वगैरे घालून तिला तयार केलं आणि आम्ही निघताच काही ना काही होतं, म्हणजे गाडीतलं पेट्रोल वगैरे संपतं. मग लगेच आमचे आहो गाडीमध्ये पेट्रोल टाकून आले आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे. आणि खूप दिवस झालं, म्हणजे ओवी जन्मायच्या अगोदर आम्ही मिनी आदमापूर म्हणजेच लोकरेवाडी येथील गेलो होतो. 5 वाऱ्या केल्यानंतर खूप दिवसांनी आम्ही चाललो होतो आणि आता ओवीला घेऊन जायचं असं ठरलं होतं. मग आम्ही ओवीला घेऊन चाललो. जातात खूप मस्त असं वातावरण झालं होतं आणि पावसाचं वातावरण, असं वाटत होते की पाऊस येतो की काय, पण काही नाही. खूप छान वातावरण असं झालं होतं की त्यामध्ये असं फील होतं की किती छान वातावरण झाले आणि त्यामध्ये फुले आणि हवेचा रोड किती मस्त असं वाटते ना. आणि गाईज सगळ्यात अगोदर असं वाटत होतं की मी खूप दिवस झालं म्हणजे ह्या रोडने गेले नव्हते. म्हणजे इकडे मला असं वाटतं मला पूर्ण रस्ता माहीत आहे लोकरेवाडी येथील, पण मला नागजपासून 2-3 मी असा रस्ता पकडला होता. तुम्ही तर असा रस्ता पकडला आहे का? ते म्हणजे असं की नागजपासून 2 ब्रिज गेलं की नाही, तिसऱ्या ब्रिज खालून लोकरेवाडी येथील रस्ता वळतो आहे असं मला वाटत होतं. पण माझे मिस्टर बरोबर नेतात आणि बरोबर कुठे जायचं ना ते त्यांना बरोबर समजतं, म्हणजे कसं जायचं काय. मी म्हणत होते आता या ब्रिज खालून जाईल, नंतर त्या ब्रिज खालून जाईल, पण माझे मिस्टर पुढेच गाडी घेऊन जायचं होतं. कारण मला असं वाटायला लागले मी खूप दिवस झाले गेली नाही, म्हणून हा रस्ता चुकला आहे. ही तुम्हाला हे कमानी दिसते ना, हे मला असं वाटायला लागलं ह्या कमानीच्या पुढे गेल्यानंतर वळसा येतो आहे आणि तिथून आम्ही आत वळतो आहे आणि लोकरेवाडीत. खरंच मी खूप कन्फ्यूज झाले होते. बट जाऊ देत म्हटलं, आपलं बसण्याचं काम आहे गाडीवरती, आपण उगाच कशाला हे करत बसायचं. म्हणून मी खूप मस्त असं फील करत होते. सो इकडे आम्ही थांबलो होतो कारण ओवी खूपच मस्ती करायला लागली गाडीवरती आणि माझे केस ओले असल्यामुळे भरपूर वाऱ्यामध्ये मी असं सोडून दिले होते आणि खरंच माझी खूप मोठी चूक झाली की मी क्लिप लावून केस सगळी मोकळी सोडली. माझ्या केसामध्ये एवढा गुंता झाला होता की सांगायला नको. फायनली ह्या ब्रिज खालून आम्ही वळणार आहोत आणि माझी एक आय डी यूट्यूब चॅनल मी खुललं होतं, ती आय डी माझी हॅक झाली आहे, म्हणजेच ती आय डी बंद आहे. त्याच्यावरती मी अगोदर लोकरेवाडी येथील गेलेला व्हिडिओ अपलोड केला होता. सो तेव्हा मला एवढं जास्त ब्लॉग बनवायला येत नव्हतं आणि मी एवढा छान ब्लॉग बनवला पण नव्हता. आणि ते ब्लॉग म्हणजे आणि त्या ब्लॉगला कमेंट भरपूर आलेत, कारण मी ती आय डी सर्च केली होती आणि त्याच्या कमेंट वाचल्या होत्या. तर त्या कमेंटमध्ये मला असं सांगितलं होतं की आम्हाला लोकरेवाडी येथील पूर्ण म्हणजे रस्ता सांगा वगैरे, कुठे आहे ते, असं आम्हाला जायचं आहे वगैरे, असं भरपूर सांगितलं होतं. पण मला काही सांगता आलं नाही. नंतर मी खूप दिवसातून परत नंतर मी आता 1 महिना झालं यूट्यूब चॅनल खोलले आणि म्हटलं आपण जातो आहेच तर तुमच्यापर्यंत ही रस्ता शेअर करू. आणि खरंच मिनी आदमापूर हे स्थापन झाले लोकरेवाडी येथील आणि खूप भारी आहे. तिथं खूप मस्त असं मंदिरं झाले आहेत. खूप तुम्हाला देव्यांच्याच मूर्त्या बघायला भेटतील. पूर्ण देवस्थान जे देव आहेत ते तुम्हाला खूप छान पद्धतीने तुम्हाला बघायला भेटतील. फायनली इथे लोकरेवाडी येथील आम्ही पोहोचलो आहे आणि बघा आम्ही त्यावेळेस आलो तेव्हा किती बदल होता आणि आत्ता गेलो तेव्हा किती बदल आहे. आम्ही चुकून पुढे गेलो होतो कारण पहिला पुढून रस्ता चालू होता. आम्हाला माहीत नव्हतं की इकडून रस्ता चालू आहे. सो आम्ही तिकडे पुढे गेलो होतो. त्यानंतर तिथून वळून आम्ही पाठीमागे आलो आणि पाठीमागे येताच इथे रस्ता सापडला आणि आम्ही इकडे गाडी वगैरे लावली आणि घेऊन आम्ही तिथून निघालो होतो. आणि खरंच खूप वेगळं वाटत होतं, कारण अगोदर आम्ही आलो होतो तेव्हा वेगळं होतं आणि तेव्हाही मंदिरं वगैरे बांधायची चालू होती आणि तेव्हा सगळं काम चालू होतं. पण आता फायनली खूप छान झालेलं आहे. तिथे गेल्यानंतर अगोदर पायावरती पाणी टाकून घ्यावं लागतं आणि मग देवाचं दर्शन घ्यायला जायला लागतं. मग आम्ही इकडे माझ्या मिस्टरने वगैरे पायावरती पाणी वगैरे घेतले आणि तिथून आम्ही मंदिरात मामांचे दर्शन घ्यायला निघालो आहे. आणि खरंच एवढे माणसं, म्हणजे आता ही रेग्युलरमधला रविवार आहे, ह्यामध्ये अमावास्येला, पौर्णिमेला किंवा दुसरं काही पण असू द्या किंवा काही पण असू द्या कार्यक्रम, तर भरपूर माणसे असतात आणि ह्या रविवारी पण खूप माणसे होते, गर्दी पण होती. बाहेर एवढी गर्दी दिसत नाही पण मंदिरामध्ये खूप गर्दी होती. आणि खरंच खूप बदलले की नाही. मला तर असं वाटायला लागले की ते तुम्हाला मंदिर दिसते ना, ते सुद्धा बांधायला चालू होतं. मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. आम्ही कुठे गेलो, काय गेलो, कोणत्या मूर्त्या पाहिल्या वगैरे तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला
आम्ही दर्शन घेतलेच हो, पण तुम्हाला पण इथेच दर्शन भेटलं पाहिजे की नाही आणि तुम्ही नंतर गेलंच पाहिजे. मला अगोदर कमेंटमध्ये आलं होतं, तुम्ही आम्हाला ब्लॉगमध्ये सांगा की कुठे आहे, काय. मग आता ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगते ना, मग तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हालाही दर्शन भेटून जाईल. त्यानंतर इथून पायऱ्यावरून आम्ही गेलो होतो आणि खरं सांगायचं म्हटलं मंदिरात गेलो, पण नारळ घ्यायचा राहिला होता. नारळ वगैरे आम्ही खाली घ्यायचं सोडून लक्षातच राहिले नाही, कारण आम्ही खूप दिवस झाला आलो नव्हतो आणि लक्षात नाही राहिलं. मग इथं मंदिरात आल्यानंतर हे बघा इकडे कार्यक्रम वगैरे चालू होता, गाणी वगैरे लावली होती आणि सगळी माणसं भरपूर दर्शनासाठी वेट करत होते, म्हणजे लाईनमध्ये दर्शन घ्यायचं म्हणून. मग नारळ विसरला म्हणून आम्ही नारळ आणायला गेलो. मिस्टर बोलले नारळच घेऊन जाऊ दर्शनाला. मग ठीक आहे बोललो आणि नंतर आम्ही रिटर्न गेलो. रिटर्न गेल्यानंतर आम्ही तसंच नारळ घ्यायला गेलो. मग नारळ वगैरे घेतला. इकडे आम्ही नारळ वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही दर्शन घ्यायला आलो आणि आमचं चुकीचं झालं होतं. पहिला तुमचंही चुकीचं नाही व्हायला पाहिजे म्हणून अगोदर तुम्ही नारळ वगैरे घ्या, नंतर मंदिरामध्ये प्रवेश करा. सो आम्ही इकडे लाईनमध्ये म्हणजे लाईन एवढी गर्दी नव्हती. आम्हाला लगेच दर्शन भेटलं आणि 7:30ला आरती असते आणि 7:30ला जर तुम्ही आला ना तर तुम्हाला लाईनमधून दर्शन घ्यायला लागेल. सो आम्ही इकडे उशिरा आलो होतो ओवीमुळे, त्यामुळं आम्हाला लगेच दर्शन भेटलं आणि खूप मस्त दर्शन झालं. खरं सांगते, खरंच खूप मस्त दर्शन झालं. आम्हाला खूप छान फील पण होत होतं, कारण एवढे सारे माणसे वगैरे, त्यामध्ये एवढे छान दर्शन, खरंच खूप भारी वाटलं. तिथं गेलो आणि मामांचं दर्शन वगैरे झालं आणि नंतर आम्ही बाहेर जायचं होतं. नागपूरमध्ये तुम्ही जावाच हो, पण ते जे तुम्ही गेला ना तर खूप भारी वाटेल तुम्हाला. तर आम्ही ह्या रस्त्यानं इथं पण आम्ही आलो आणि त्यानंतर इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे आहेत ना ते तुम्हाला बघायला भेटतील. इथं होते गुरुदत्त, हे गुरुदत्ताचं मंदिर होतं, तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचे मंदिर आहेत तिथे आम्ही गेलो होतो. सो आम्ही तिथं पण दर्शन घेतलं आणि तुम्हाला सगळ्यात गोष्ट सांगायची म्हटलं, एवढं बघायला भारी ना, दर्शन तर भेटतं आणि त्या प्रकारे इथे सगळं बांधकाम जे केले ना ह्या मंदिरांचे, ते सगळं पूर्ण दगडाचं आहे आणि खूप मस्त असा आकार, असं मला तर वाटतं ह्या दगडांचा एवढा छान आकार कसा दिला असेल. आणि मी एवढा विचार करत होते की हे आपण मंदिर, हे गणेशजीचं मंदिर आहे, त्याला आपण फेरी वगैरे घालून दर्शन घेतो. त्यानंतर ह्याच्यावरती खोलमध्ये, पूर्ण असं खोलमध्ये शंकराची पिंड आहे आणि तुम्हाला पिंड बघायला भेटेल. मी आता तुम्हाला दाखवते पिंड, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला पिंड दिसेल. आणि खोलवरती बघा, हे कसं काही एवढंही केलं असेल, मी विचार करते. आपण इथून खाली जायचं आणि कसं बनवलं असेल, मी पण खूप विचार करते. असं इथून खाली गेले की नाही तुम्हाला शंकराची पिंड बघायला भेटेल. त्यांनी कसं आकार वगैरे दिला आहे, कसं डिझाईन केले, नक्षीकाम कसं किती मस्त केले ना, तुम्ही बघा. त्यानंतर ह्या साईडून यायचं दर्शन गेला, त्या साईडून आपण बाहेर जायचं. आतमध्ये शंकराची पिंड, नंदी वगैरे वगैरे भरपूर. आम्हाला तर आतमध्ये काही जाऊ दिले नाही, बाहेरून दर्शन घ्या म्हटले. मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तिथून वरती गेलो. खरंच खूप मस्त आहे की नाही, तुम्हाला पण बघायला खूप भारी वाटेल आणि तुमचं देवाचं दर्शन पण खूप छान होईल. सगळ्या प्रकारचे देव आहे तिथे, म्हणजे तुम्हाला कुठले देव असं न भेटतील इथं नाही आहेच, भरपूर देव आहे तिथं. सगळं गुरुदत्त, श्री गणेशजी, त्यानंतर भरपूर देव्या, नंतर शंकर, बाळूमामा, सगळे भरपूर आहेत. त्यानंतर आम्ही थोडा रेस्ट केला आणि इथं थांबलो जरा थोडंसं. इकडे ओवी मिस्टरचे हात दुखायला लागले होते, मग थोडं थांबवलं आणि त्यानंतर म्हटलं आता एवढा एक नारळ राहिला आहे, ते म्हणजे होममध्ये सोडायचा होता, म्हणून आम्ही होमजवळ गेलो. एक नारळ मामांजवळ द्यायचा असतो आणि एक नारळ होममध्ये टाकायचा असतो. तिथं नारळ वगैरे फोडायचं नाही आहे. पहिलं तर आम्ही गेलो तेव्हा त्यावेळेस नारळ फोडायचं तिथे होतं, बट आता बंद केले, फक्त नारळ ठेवायचंच आहे. आणि त्यानंतर तिथं होमला ना 5 प्रदक्षिणा घालायच्या आणि मग गोल गोल फिरायचं आणि मग तिथं नारळ ठेवायचा. मग आम्ही प्रदक्षिणा घातल्या 5 आणि त्यानंतर तिथे नारळ ठेवला आणि त्यानंतर आता सगळं देवदर्शन झालं होतं. आता बघायचं होतं ते म्हणजे देव्या आणि शंकर पार्वती आणि मामा आणि अजून काही भरपूर मामांची मेंढरं वगैरे जे असतात ना, ते सगळ्याच्या मूर्त्या तयार केलेत ना, ते बघायला जाणार होतो आम्ही. आणि मग अगोदर सगळं झालं, मग आम्ही चाललो होतो देव्या बघायला. तर तुम्हाला देव्या बघायला खूप भारी वाटेल आणि एवढ्या छान कशा काही देव्या बनवल्या असतील ना, मी विचार करते म्हणजे किती छान डिझाईन काढली. सगळं पूर्ण दगडाचं आहे आणि एक सेपरेट रूम म्हणायला लागेल, नाही तर ती हॉल एवढा मोठा केला होता ना ती देव्या ठेवायला की सांगायला नको. तिथे भरपूर असे माणसं पण आली होती, फोटो वगैरे काढत होती आणि किती छान छान प्रकारच्या देव्या बनवल्यात. खरंच मला आश्चर्य वाटलं की एवढ्या छान. अगोदर तर आम्ही आलो
होतो ना, त्यावेळेस हे सगळं बांधकाम चालू होतं बनवायचं. त्यामुळे तर आम्हाला काही बघायला भेटले नव्हतं. सो आम्ही आता आलो आहे तर खूप छान प्रकारे हे देव्या वगैरे पाहिल्या आणि खरंच खूप भारी वाटत होतं मला. तर तुम्हीही आला ना, तुम्हाला नक्की हे देव्या बघायला भेटतील. म्हणून मी तुम्हाला सांगते, मी तुमच्यापर्यंत आता तर सगळं पूर्ण कुठे जायचं, कसं जायचं तुम्हाला सांगितलेच. तर तुम्ही पण नक्की या. तुमचं देवदर्शन होईल. मी खूप वेळा बोलली ह्या ब्लॉगमध्ये. तर खूप बोर होऊ नका, कारण हे बाळूमामाचे असं म्हणजे स्थापना वगैरे जी स्थापन केले ना, ती मिनी आदमापूर म्हणून ओळखली जाते. तुम्ही बोर होशाला मी सांगायला लागली आहे म्हणून, तर तसं काही नाही आहे. तर खूप छान प्रकारे हे देव्या वगैरे आहेत, तुम्हाला बघायला भेटतील नक्कीच. आणि त्यानंतर माझे मिस्टर पण बोलत होते की हे अगोदर नव्हतं ना, हे आता किती छान झालेलं आहे वगैरे, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या बघायला भेटतील, किती मस्त असं वाटायला लागले. आणि इकडे सगळे जाऊ देत, बट माझ्या मिस्टरचे हात दुखायला लागले ते ओवीला पकडून पकडून. ते मला बोलत होते, तू एकदा तरी ओवीला घे. पण मी कसं घेणार होती ओवीला? ओवी माझ्याजवळ थांबतच नव्हती, तिच्या पप्पाला सोडून ती थांबतच नाही आहे. आणि इकडे देवा वगैरे बघून झाले होते. मिस्टर बोलले, चला आपण जाऊयात, सगळं झाले बघायचं का, तुझं अजून काय राहिले? मग मी म्हटलं नाही, सगळं बघितले. मग तुम्हालाही भारी वाटेल यायला. मी खूप वेळा बोलली आहे, पण या, नक्की या इथे, एकदा भेट घ्या मामांची. नंतर आम्ही निघालो आहे बघा इकडे शंकर पार्वतीचं ते मूर्ती केली ना, ते बघायला चाललो आहे तिकडे. आणि ते तुम्हाला मंदिरे वगैरे सगळे दिसतात ना, ते आत्ताच बांधकाम केलेत वगैरे. आणि खूप भारी वाटते. आणि इथं प्रसाद पण आहे, बट आम्ही आज एकादश आहे ना, त्यामुळं आम्ही काही प्रसादला थांबलो नव्हतो, कारण दोघांची पण एकादश होती. मग आम्ही प्रसाद वगैरे नाही घेतला. त्यानंतर इकडे मिस्टरनीच व्हिडिओ घेतला आहे माझा. तर किती छान आहे बघा, इथं बाळूमामाची मूर्ती, त्यांच्या मेंढ्या वगैरे, नंतर गणेशजी, शंकरजी, शिवशंकरची पण मूर्ती आहे. आणि आणि त्यानंतर बघा खूप छान छान प्रकारे इथं श्री गुरुदत्त वगैरे भरपूर, आणि इथं हनुमान किती छान आहेत. आणि खूप मस्त इथं पार्वतीचं हीच नाही आहे, मूर्तीच नाही आहे. पण इथं बघा शेतीचं तर किती भारी केलं आहे बघा, बैल वगैरे केलेत, आणि त्याला बैलगाडी वगैरे किती छान केले, वारोळ, नागोबा वगैरे किती छान केलं आहे. कसं केलं असेल? आणि सगळे दगडाचं आहे बरं का. आणि त्यानंतर तुम्हाला एक खूप छान बघायचं म्हटलं ना, आतमध्ये बघा आम्ही गेलो होतो. ही गाय आणि नंदी नाही, सॉरी, गाय आहे. आणि पाणी वगैरे पडायचं. इथं गाय आहे आणि खूप छान छान आहे. मला तर खूप भारी वाटलं. आणि तिथून मिस्टरनीच व्हिडिओ घेतला होता. आणि इथं पण आम्ही चुकलो होतो बरं का, इकडून ह्या साईडनं जायचं होतं बाहेर, पण आम्ही ह्या साईडने गेलो. आणि मिस्टर तर व्हिडिओच घेत बसले, सो मी बाहेर गेली होते, मला माहीतच नव्हतं ह्या साईडनं जायचं आहे. आणि मग मी त्या साईडने गेलो, माझं मिस्टर पण त्या साईडून आलं होतं. इथं पण मूर्ती आहे, किती छान आहे ना मूर्ती, खूप मस्त असं मूर्त्या वगैरे सगळीकडे मूर्त्या आहेत यार, किती भारी वाटते. आणि माझे मिस्टर पण माझ्या पाठीमागून इकडूनच आले होते. ह्या साईडून रस्ताच नाही आहे बाहेर जाण्यासाठी, म्हणजे पायऱ्या वगैरे नाही आहेत, मी चुकले होते. त्या साईडून जायचं ते ह्या साईडून आले होते, सो आम्ही इथून उडीच मारली. त्यानंतर बघा हे सगळं पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे, किती छान मंदिर आहेत, खरंच खूप मस्त आहे. आणि इथं भरपूर माणसं पण येतात. तुम्हाला असं वाटत असेल की माणसं वगैरे कोण, माणसांचं काय करायचं आहे तुम्हाला, मामाचे दर्शन झाले ना बस झालं. मग तर खरंच खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही आता निघणार आहोत घरी. तर मी एक शेवटचा ब्लॉग घेतला आहे, म्हणजे शेवटची क्लिप घेतली आहे छोटीशी, तो म्हणजे पूर्ण देवळाचे वगैरे फोटोज घेतले. आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो आहे. ओवीला पण वाटत होतं की आपण एवढं कुठे फिरायला लागलो आहे, आणि पप्पा तर काय मला सोडून झाले आहेत. मग त्यानंतर आम्ही गाडीकडे गेलो, गाडी वगैरे घेतली, आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो आहे. तर तुम्हाला कसं वाटलं माझा ब्लॉग बघायला? त्यानंतर आणि ओवी तर ना पप्पाला सोडतच नव्हती. तिनं गाडी पकडली होती आणि तिला एकच बोलत होती, मला पुढे बसायचं आहे. म्हणजे सारखं पुढे पुढे जात होती. तिला बोलायला तरी येत नाही, पण ती सारखा इशारा पुढेच करत होती गाडीच्या. आणि ती गाडीवर शेवटी ती जाऊन बसल्याशिवाय शांतच झाली नाही.
एकदाचे काय तिला पप्पाने पुढे बसवलं आणि मग आम्ही निघालो. आणि वाटेतच जाता जाता तुम्हाला एक सांगतं की इथे ॲक्सिडेंट झाला होता आणि इथं कार गाडीचा आणि एक बैलगाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यात बैलाला खूप लागलं होतं. आम्ही काही थांबलो नाही, पण असं तिथून दिसत होतं की सगळे माणसं त्या बैलाजवळ थांबले होते. नंतर आम्हाला भूक लागली होती. मला तर एकादश असल्यामुळे घरून फक्त चहाच घेऊन आली होती आणि चहा काही रोज रोज पीत नाही, पण एकादशी असल्यावरती मग मी चहा घेते. त्यानंतर चहाच घेतला होता आणि आम्हाला 12:30 वाजल्या जेवण करण्यासाठी, म्हणून आम्ही हॉटेलमध्ये थांबलो. त्यानंतर माझे मिस्टर गेले ऑर्डर द्यायला. तिथं माझ्या ओवीची मस्ती चालू होती. टेबलवरती बसले होते आणि काही सूज वगैरे काढायचं सोडून काढलंच नाही तिनं. आणि इकडे तिला मग काहीतरी खाऊ देसाठी मग माझ्या मिस्टरने तिला कुरकुरी घेऊन आले होते. ती खायला लागली होती खूप मस्त. त्यानंतर माझे मिस्टर गेले होते ऑर्डर द्यायला. ऑर्डर तर दिली होती, पण काही घेऊन आले नाहीत, म्हणून माझे मिस्टर रिटर्न गेले आणि त्यानंतर त्यांनी मग घेऊनच आले. मग ते म्हणले खूप 2-3 मिनटं थांबायला लागेल तुम्हाला, तयार व्हायला चालूच आहे. मग त्यानंतर काय अजून पण येईना, पण माझे मिस्टर तिकडे गेले, कारण खूप हॉटेलमध्ये गर्दी असल्यामुळे ऑर्डर खूप होत्या, त्यामुळे वेट झाला, थोडंसं वेट करावं लागला. आणि मग घेऊन अजून सांगून आले आणि त्यानंतर मग ह्या दोघांचं चालू होतं इकडे. मागवलं होतं शाबूवडे, कारण एकादश असल्यामुळे शाबूवडे खायचे, मग बाकी काही नाही खायचं म्हणून शाबूवडेच घेतले होते. आणि एकादशला दुसरं काही चालत पण नाही म्हणून ते घेतले. सो आम्ही खाल्ले वगैरे ते सगळं आणि खूप भारी वाटलं पोटाला. फिरून पण भारी वाटलं आणि पोटाला काहीतरी खाऊन पण भारी वाटलं. खाल्ल्याशिवाय काही फिरण्यात मूड नसतो. सो आम्ही इकडे निघालो आहे घरी आणि फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. आणि तुम्हाला मिनी आदमापूर बघायला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. बाय, भेटूया अजून एका पुढच्या ब्लॉगमध्ये.